नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। उद्या भाऊबीजे संबंधित अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। जी एक खूप मोठी चूक केली जाते ती म्हणजे दिवा बनवत असताना जेव्हा आपण औक्षणासाठी ताट बनवतो, दिवा घेतो, तर लांबवात की फुलवात, तूप की तेल, जेव्हा आपण मग देवाला आता औक्षण करतोय तर त्या वेळेला सुद्धा तेल की तूप, इथे ना खूप मोठी चूक केली जाते। ही गोष्ट क्लिअर करणार आहे। त्याचबरोबर भावाला ओवाळल्यानंतर आपण भावाला काय भेटवस्तू द्यायची आहे, बहिणीने भावाला काय द्यायचं आहे, तुम्हाला जर भाऊ नसेल तर मग भाऊबीज कशी साजरी करायची, किंवा तुम्हाला बहीण नसेल तर कशा पद्धतीने भाऊबीज साजरी करायची, आणि सर्वात महत्त्वाचं औक्षणाचं ताट कसं असावं, त्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। भाऊबीजेचा सण बहीण आणि भावाप्रती असणारा विश्वास आणि प्रेमाचा सण आहे। दिवाळीच्या सणाची समाप्ती ही भाऊबीजेने होते। भाऊबीज म्हणजे दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस। कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज साजरी केली जाते। आता द्वितीया तिथीसच भाऊबीज का साजरी केली जाते याच्या मागे सुद्धा एक महत्त्व आहे। या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते। यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला अशी पौराणिक कथा आहे। या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले, म्हणून हा दिवस यमद्वितीया ओळखला जातो। या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते। असे केल्याने त्या व्यक्तीला यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे। यम आणि यमी या भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो, आणि आपण आपल्या भावाचं संरक्षण व्हावं, त्याला अपमृत्यू वगैरे येऊ नये, यमापासून त्याचं संरक्षण व्हावं, त्याला दीर्घ आयुष्य लाभावं, यासाठी भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळत असते। आता तुम्हाला भाऊ नसेल तर अशा वेळेस काय करायचं, जेव्हा आपल्याला भाऊ नसेल, जसं की मलाही नाहीये, तर आपण चंद्राला ओवाळायचं असतं। जेव्हा संध्याकाळी चंद्र निघतो, आता तुमच्याकडे आभाळ वगैरे असेल, चंद्र दिसला जरी नाही तर संध्याकाळी चंद्र निघतो, आकाशाकडे बघून तुम्ही औक्षण करू शकता। जसं आपण भावाचं औक्षण करतो त्याच पद्धतीने चंद्राचं तुमच्या बाल्कनीतून किंवा तुमच्या गच्चीवरून किंवा तुमच्या अंगणातून तुम्हाला औक्षण करायचं आहे। आता तुम्हाला बहीण नसेल तर अशा वेळेला तुमच्या शेजारी वगैरे कोणाची मुलगी असेल, शेजाऱ्यांची वगैरे, किंवा तुम्ही कोणाला बहीण मानत असाल, मावस बहीण असेल, चुलत बहीण असेल, तर अशा मानलेल्या बहिणींकडून तुम्ही जे आहे ते या दिवशी औक्षण करून म्हणजे भाऊबीज हा सण जो आहे तो तुम्ही साजरा करू शकता। आता मुहूर्त काय आहे, द्वितीया तिथी जी आहे ती 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:22 सुरू होत आहे, तर 3 नोव्हेंबरला रात्री 10:06 संपत आहे। उदय तिथीनुसार आपण भाऊबीजेचा सण हा 3 नोव्हेंबरला साजरा करणार आहोत। 3 तारखेला सकाळी 11:39 पर्यंत सौभाग्य योग राहील, तर यानंतर शोभन योग असणार आहे। यामुळे भाऊरायाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही सकाळी 11:45 पर्यंत असेल। पण बघा, भाऊबीजेचा दिवस आहे त्याच्यामुळे संपूर्ण दिवस हा भाऊबीज म्हणून आपण साजरी करू शकतो। दिवसभर आपण कधीही आपल्या भावाला ओवाळू शकतो, पण बरेच जण काय करतात की अगदी मुहूर्तावरच ओवाळतात वगैरे, म्हणून त्यांच्यासाठी हा जो मुहूर्त आहे ना तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आता औक्षणाचं ताट जे आहे ते कसं असावं, यासाठी चांदीचं किंवा तांब्या पितळेचं जे ताम्हण असतं ते घ्यायचं आहे। हे नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल, पण प्लास्टिकचं वगैरे काही घेऊ नका। ताम्हण असेल देवपूजा करण्यासाठी आपण जे घेतो वापरतो ते तर अतिशय उत्तम, सोन्याहून पिवळं। त्या ताम्हणामध्ये आता बऱ्याच जणांकडे कणकेचा दिवा बनवण्याची पद्धत आहे। तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही कणकेचा बनवा, नाहीतर आपलं एक साधं निरांजन घेतलं तरी सुद्धा चालतं। मी बऱ्याच वेळेला असं बघितलं आहे बघा, बरेच जण काय करतात, जेव्हा देवपूजा किंवा एखादं व्रत, पूजा मांडणी वगैरे काही करतात ना, जो आपण त्या पूजेच्या समोर जो तेलाचा दिवा लावतो ना, जो आपला पितळेचा असतो बघा, दररोज आपण देवाच्या समोर लावतो, जेव्हा त्यांची पूजा होते ना तर तेलाच्या दिव्यानेच ओवाळतात। मला तर खरंच आश्चर्य वाटतं की असं कसं करतात। असं कधीच करायचं नसतं। कधीही देवाला तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं। देवाला ओवाळताना, देवाची आरती करताना, देवाचं औक्षण करताना नेहमी तुपाचा वापर करावा। तूप आणि फुलवात जी असते ना त्याने देवाला ओवाळलं जातं, त्याने आरती केली जाते। आणि जेव्हा आपण मनुष्याचं औक्षण करतोय, ओवाळतोय आपण व्यक्तीला, मनुष्याला, तर तेव्हा
तेल घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये उभ्या ज्या 2 लांब वाती असतात ना त्या एकत्र करून त्या लावायच्या असतात। शक्यतो असं म्हटलं जातं की तुपाच्या ह्याने मनुष्याला ओवाळू नये आणि तेलाने देवाला ओवाळू नये। बाकी तुमच्याकडे जी पद्धत असेल ना ते तुम्ही फॉलो करू शकता, पण जे म्हटलं जातं किंवा जे मी फॉलो करते, जे लहानपणापासून ऐकलेलं आहे ते तुमच्यासोबत फक्त शेअर केलं। बाकी तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या पूर्वापार काय चालत आलेली परंपरा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही। तर ही एक गोष्ट झाली। आता त्या ताम्हणामध्ये निरांजन घ्यायचं आहे, तेलाचा दिवा, 2 उभ्या वाती एकत्र आणि तेल घ्यायचं आहे। त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा कधीही थोडेसे पांढरे तांदूळ घ्यायचे नाही, रंगवलेल्या अक्षदा घ्यायच्या, भले चिमूटभर घ्या पण त्या रंगवलेल्या आणि अखंड घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर कुंकू, सुपारी, एक अंगठी घ्यायची किंवा सोन्याचा एखादा काही दागिना असेल तर तो घ्यायचा, मिठाई घ्यायची आहे आणि थोडासा कापूस घ्यायचा आहे। तुमच्या भावाला बसण्यासाठी खुर्चीवर बसत असेल, सोफ्यावर बसत असेल तर ठीक आहे, पण जेव्हा आपण जमिनीवर बसवतो ते सर्वात उत्तम आहे। जमिनीवर पाट किंवा आसन टाकायचं आहे, त्याच्या समोर रांगोळी काढायची आहे। कधीच असं म्हटलं जातं की सड ओवाळू नये। भलेही तुम्ही खुर्चीवर बसलाय, तुम्ही सोफ्यावर बसलाय, डायनिंग टेबलवर जरी तुम्ही ओवाळताय तर खाली त्या खुर्चीच्या समोर किंवा सोफ्याच्या समोर छोटं स्वास्तिक का होईना तुम्हाला काढायचं आहे आणि त्या रांगोळीवर हळद कुंकू टाकायचं आहे। भावाला बसवायचं, त्याच्या डोक्यावर रुमाल किंवा टोपी घालण्यासाठी द्यायची आहे। सर्वात अगोदर कुंकू जे आहे ते भावाच्या कपाळी लावायचं आहे आणि हो, ओवाळण्यासाठी भाऊबीज सण साजरी करण्यासाठी पूर्व पश्चिम बसायचं आहे। भावाचं किंवा बहिणीचं दोघांपैकी कोणाचंही तोंड दक्षिणेकडे येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला गंध लावायचा, त्याच्यानंतर डोक्यावर अक्षदा टाकायच्या। त्यानंतर जी सुपारी आहे तर त्या सुपारीनं आपल्याला 3 वेळा ओवाळायचं आहे। एकदा क्लॉकवाईज, नंतर ती जी सुपारी आहे ती ताम्हणाला लावायची, परत अँटी क्लॉकवाईज सुपारी ताम्हणाला लावायची आणि परत क्लॉकवाईज सुपारी ताम्हणाला लावून ताम्हणामध्ये ठेवायची। सेम याच पद्धतीने सोन्याचं जे काही अंगठी वगैरे आहे त्यांनी सुद्धा क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, परत क्लॉकवाईज आणि ताम्हणामध्ये ठेवायचं, किंवा हे दोन्ही एकत्र घेऊन तुम्ही ओवाळलं तरी सुद्धा चालेल, पण 3 वेळा, एक वेळा क्लॉकवाईज सुरुवातीला, नंतर अँटी क्लॉकवाईज, परत क्लॉकवाईज आणि ताम्हणामध्ये ठेवायचं आहे। आपण हे झालं। त्याच्यानंतर जो कापूस आहे तो भावाच्या डोक्यावर ठेवायचा आहे की या कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो, त्यासाठी कापूस जो आहे तो थोडासा डोक्यावर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर भावाला ओवाळायचं आहे। आता हे ओवाळत असताना उगीच कसं तरी ओवाळायचं, डोक्याच्या एकदम वरी जातंय, खाली जातंय, इकडे इकडे ताम्हण, असं नाही करायचं। ओवाळायचं कसं की त्या भावाच्या चेहऱ्यावर जे निरांजन, जो दिवा लावलेला आहे त्याचा प्रकाश पडावा या पद्धतीने ओवाळायचं आहे की या प्रकाशासमान तुझं आयुष्य पुढे उज्ज्वल राहू दे किंवा तुला आयुष्यात प्रकाशासमान यश मिळू दे, तू एवढा पुढे जा, या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश येईल असं ओवाळायचं आहे। आणि त्यानंतर हे जे ताम्हण आहे ते तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये जी आपण मिठाई वगैरे, साखर वगैरे जे काही घेतलेलं असेल ते भावाला थोडंसं खायला द्यायचं आहे। आणि त्यानंतर आता पाया पडण्याचं सुद्धा बघा, तुमच्याकडे म्हणजे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही पाया पडू शकता, पण जनरली जसं की आमच्याकडे जो मोठा असेल ना त्याच्या पाया पडलं जातं। जसं की भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते आणि बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीच्या पाया पडतो। बाकी तुमच्याकडे कसं असेल पाया पडण्याची पद्धत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर या पद्धतीने आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळायचं आहे। आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि ओवाळून झाल्यानंतर तो जो दिवा आपण निरांजन घेतलेला होतं ते शांत करायचं नाहीये, ते देवघरासमोर नेऊन ठेवायचं आहे। सगळ्या ज्या वस्तू जिथून घेतल्या होत्या तिथून ठेवायच्या आहेत। नमस्कार। आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली की भाऊबीज झाल्यानंतर भाऊ जो बहिणीला जे काही त्याला गिफ्ट द्यायचं आहे तो देतच असतो, पण बऱ्याच ठिकाणी या दिवशी बहीण भावाला करदोडा देत असते। तो तर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर आवर्जून या दिवशी भावाला करदोडा द्या। नमस्कार।